आता युटेरस काय आहे तर इट इज ऑल्सो कॉमनली आपण ह्याला काय म्हणतो तर इट इज कॉमनली नोन ॲज उंब. मराठीमध्ये त्याला ओटीपोट असं आपण म्हणतो. तर हा उंब रिजन विच इज नथिंग बट दी युटेरस. आता हे युटेरस काय आहे हॉलो मस्क्युलर पियर शेप्ड ऑर्गन. इट्स अ सॅक लाईक हॉलो मस्क्युलर पियर शेप्ड पियर हे जे फळ असतं त्याप्रमाणे त्याचा आकार असतो. म्हणजे ह्या ठिकाणी तो असा डोम शेप्ड असतो आणि खालच्या बाजूला तो काय आढळतो आपल्याला नॅरोईंग होत गेलेला आपल्याला तो आढळून येतो. तर हा जो हॉलो मस्क्युलर स्ट्रक्चर आहे पियर शेप्ड स्ट्रक्चर आहे दिस स्ट्रक्चर इज रेफर्ड बाय द नेम ॲज युटेरस. आता हे कुठं लोकेटेड असतं इट इज लोकेटेड अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे पुढे युरिनरी ब्लॅडर असतं आणि त्याच्या मागच्या बाजूला पण थोडंसं वरती ह्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं युटेरस प्रेझेंट असतं जे साधारण 7.5 सेंटीमीटर एवढं काय आढळतं आपल्याला ते लॉंग आढळतं. तर 5 सेंटीमीटर त्याचं आपल्याला किंवा ब्रॉड असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि 2.5 सेंटीमीटर त्याचा थिकनेस असतो. सो दिस इज अ मेजरमेंट 7.5 सेंटीमीटर लॉंग 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर थिकनेस. आता हा जो युटेरस आहे त्याचे पण पुन्हा काय पडतात तर एकूण 3 रिजन्स पडतात ॲज फंडस, त्यानंतर बॉडी आणि थर्ड रिजन जो आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सर्विक्स रिजन. ओके सो दीज आर द 3 पार्ट्स ऑफ द युटेरस. आता फंडस हा जो पार्ट आहे फंडस पार्ट इट इज द अप्पर डोम शेप्ड पार्ट नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ द ओव्हरी ऑकर्स इन द फंडस. आता ह्या ठिकाणी जो दाखवला ना आपण हा डोम शेप्ड पार्ट दिस डोम शेप्ड पार्ट इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज काय म्हणतात त्याला फंडस असं म्हटलं जातं. त्यानंतर बॉडी इज द ब्रॉड पार्ट ऑफ द युटेरस विच ग्रॅज्युअली टेपर्स डाऊन. हा जो पार्ट आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज बॉडी ऑफ द युटेरस while cervix is the narrow neck this one portion here. हा जो नॅरो नेकलाइक जो पोर्शन आहे दिस रिजन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सर्विक्स रिजन ऑफ द uterus. So these are the 3 portion fundus, body and that of the cervix portion. Now fundus is the part where the implantation of fertilized ovum takes place. This is again important statement. Which part of the uterus involves in the implantation? So fundus part of the uterus involves in the implantation of the fertilized ovum. आता त्यानंतर हा जो सर्विक्स पार्ट आपण ह्या ठिकाणी दाखवलेला आहे विच इज नथिंग बट द नॅरो पोर्शन ऑफ द युटेरसचा हा नॅरो पोर्शन आहे जो की साधारण 2.5 सेंटीमीटर एवढी त्याची आपल्याला लेंथ आढळते आणि हा रिजन पुढे जाऊन कुठंपर्यंत एक्सटेंड होतं तर वजानापर्यंत तो एक्सटेंड होतो आणि हा काय करतो तर इट ॲक्ट्स ॲज अ पॅसेज अँड हॅविंग अ 2 ओपनिंग्स. हा एक पॅसेज आहे ज्याच्यामध्ये काय आहेत तर 2 ओपनिंग्ज आहेत अँड इंटरनल OS टुवर्ड्स द बॉडी. आता ह्या ठिकाणी एक जे ह्या ठिकाणी इंटरनल ओपनिंग आढळतं ते इंटरनल ओपनिंग कुठे जातं तर ह्या बॉडी पार्टकडे जातं अँड अँड एक्सटर्नल टुवर्ड्स द वजायना. आणि जे एक्सटर्नल ओपनिंग आहे इट गोज टू दी वजायना. तर ह्या ठिकाणी एक्सटर्नल OS that goes towards the body part and this is the internal this is internal OS opening, it goes towards the body and this is the external
OS दॅट गोज टुवर्ड्स द वजानाकडे हा पार्ट काय होतो किंवा हे ओपनिंग जातं. आता त्यानंतर इंटरनली, आता इंटरनल जर आपण बघितलं की ही पिअर शेप्ड हॉलो मस्क्युलर बॅग जी आहे, दिस इंटरनली दिस वॉल इज डिस्टिंग्विश्ड इंटू 3 लेयर्स प्रेझेंट असतात ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणचा जो आउटरमोस्ट लेयर आहे, सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज पेरिटोनियम. दिस outermost layer, it is peritoneum. Peritoneum. Internally it shows 3 layers. कोण? युटेरस. त्यातला सगळ्यात बाहेरचा जो आहे त्याला म्हणतात पेरिटोनियम. त्यानंतर मिडल थिक मस्क्युलर मायोमेट्रियम. मिडल जो लेयर असतो, सो दिस लेयर, इट इज थिक लेयर and it is called as myometrium. So this layer it is called as myometrium. ओके. त्यानंतर हा लेयर कसा असतो? मस्क्युलर, हायली मस्क्युलर असतो तो. त्यानंतर तो कशाने बनलेला असतो? स्मूथ मसल्सने बनलेला असतो. इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल्स अँड धीस मसल्स शो विगरस कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ह्या मसल्सच्या एकदम विगरस कॉन्ट्रॅक्शन्स होत असतात. अँड दिस कॉन्ट्रॅक्शन्स आर नेसेसरी ड्युरिंग द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशनच्या दरम्यान. हे अत्यंत नेसेसरी असतं, ज्याच्यामधून बाळ जे आहे ते ओटीपोटामधून काय होतं तर पुढे ढकललं जातं आणि ते बर्थ कॅनलमधून बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग हा होतो. तर त्या दरम्यान येणाऱ्या ज्या कळा असतात, ज्यांना आपण प्रसूती वेदना असं म्हणतो, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द लेबर. कशासाठी? द मसल कॉजेस लेबर पेन आपण ज्याला म्हणतो, प्रसूती वेदना, दॅट आर नेसेसरी फॉर द पार्च्युरेशन, म्हणजे ज्याला आपण जन्माला येणे बाळ म्हणतो, त्या पार्च्युरेशनसाठी तशा प्रकारचं मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. हे कोणते मसल्स? तर स्मूथ मसल्स, जे कुठल्या लेअरमध्ये प्रेझेंट असतात तर ह्या मायोमेट्रियम लेअरमध्ये प्रेझेंट असलेल्या म्हणजे प्रेझेंट असतात. त्यानंतर सगळ्यात आतमध्ये जो लेअर असतो, इट इज कॉल्ड ॲज दी एंडोमेट्रियम, किंवा त्याला काय म्हटलं जातं? म्युकोझल मेम्ब्रेन असं त्याला म्हटलं जातं. जो कशाने बनलेला असतो? स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमने तो बनलेला असतो. आणि हा जो एंडोमेट्रियम लेअर आहे, विच इज प्रेझेंट इनर टू द मायोमेट्रियमच्या आतमध्ये प्रेझेंट असणारा हा लेअर, विच इज कॉल्ड ॲज दी एंडोमेट्रियम. त्या लेअरला काय म्हटलं जातं? एंडोमेट्रियम. सो वी विल राईट हिअर थर्ड लेअर, एंडोमेट्रियम, किंवा त्याला म्युकोझल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हटलं जातं. म्युकोझल मेम्ब्रेन. तर हा जो पूर्ण युटेरसचा हा जो काही लेअर आहे किंवा थिकनेस आहे, हा थिकनेस काय होत असतो? इट अंडरगो चेंजेस. तो बदलत असतो ड्युरिंग द किंवा अकॉर्डिंग टू मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, त्या मेन्स्ट्रुअल सायकलप्रमाणे त्याचा थिकनेस काय आढळतो आपणाला? तर व्हॅरिएबल असलेला आपणाला तो आढळून येतो. आणि असा हा जो थिकनेस आहे किंवा असा हा जो युटेरस आहे, ह्या ठिकाणी रिच सप्लाय असतो ब्लड वेसल्सचा, त्यानंतर युटेराईन ग्लँड्सचा, दॅट प्रोव्हाइड्स नरिशमेंट. म्हणजे जर ओव्हम ह्या ठिकाणी फर्टिलाइज झालं आणि ते युटेरसमध्ये येऊन फंडसमध्ये इम्प्लांट झालं, तर त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला जे नरिशमेंट आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाकडून केलं जातं? तर ह्या युटेरस रिजनकडून केलं जातं. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ युटेरस? तर फंक्शन युटेरसचं आहे की ह्या ठिकाणी जो तुम्हाला रिजन सांगितला की हा जो पिअर शेप्ड फंडस रिजन आहे, ह्या ठिकाणी काय होतं? देर इज इम्प्लांटेशन. म्हणजे जी प्रोसेस आहे बेबी इम्प्लांटेशनची, ती तुम्हाला ह्या
फंडस रिजनमध्ये आपल्याला झालेली किंवा ह्या रिजनमध्ये ती होते. त्यानंतर इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओहम आणि युटेरसमध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं वॉलकडून नरिशमेंट, बिकॉज इट इज रिचली सप्लाइड विथ दी ब्लड वेसल्स अँड द युटेराइन ग्लँड. त्या ठिकाणी काय करतात नरिशमेंट ही प्रोव्हाइड करतात. आणि आणखीन एक मेन फंक्शन सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी प्रेझेंट असणारे जे स्मूथ मसल्स आहेत मायोमेट्रियम लेअरमध्ये, दे प्रोड्युसेस अ स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन अँड दॅट कॉजेस लेबर पेन फॉर द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन. आता त्यानंतर नेक्स्ट रिजन ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नंबर 4 which is called as the vagina. आता ह्या ठिकाणी आपण बघितलं की हा जो नेकलाइक पोर्शन आहे ज्याला सर्विक्स रिजन असं म्हटलं जातं, दिस सर्विक्स रिजन ओपन्स इन टू अ ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन विच इज नियर अबाउट 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. आता ह्याच ठिकाणी आपल्याला डायग्रॅममध्ये जर दाखवायचं झाला तर पूर्ण हा जो पोर्शन आहे विच इज अ लॉंग ट्युब्युलर पोर्शन, फिमेल ह्या ठिकाणी तो कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणून ओळखला जातो. म्हणजे कॉप्युलेशनच्या दरम्यान ह्या ठिकाणी काय केलं जातं तर जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो ह्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो. तो ट्युब्युलर पोर्शन नियर अबाउट 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ which lies between the cervix and the vestibule. Cervix and vestibule, in between ह्या दोन पोर्शनमध्ये तो ट्यूबलाइक पोर्शन सिच्युएटेड असतो. त्यानंतर ह्याची जी वॉल असते ती वॉल, द वजायनल वॉल हॅज इनर म्युकोझल लाइनिंग अँड मिडल मस्क्युलर लेअर अँड आउटर ॲडव्हान्टिशियस लेअर ह्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इफ सपोज दिस इज वजायनल पॅसेज आहे ह्या ठिकाणी, तर ह्याच्यामध्ये इनर म्युकोझल लाइनिंग प्रेझेंट असतं. इनर ह्या ठिकाणी काय आढळतं आपल्याला म्युकोझल लाइनिंग. त्यानंतर मिडल मस्क्युलर लेअर, मिडल लेअर जो आहे तो कसा असतो मस्क्युलर लेअर असतो. आणि सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तो कसा आढळतो तर ॲडव्हान्टिशिया लेअर त्या ठिकाणी असतो, ॲडव्हान्टिशिया. सो दिस लेअर इज अ ॲडव्हान्टिशिया लेअर. तर हा इनर म्युकोझल. त्यानंतर हा जो मिडल आहे हा मिडल लेअर हा राहतो मस्क्युलर मिडल. आणि सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तो कसा राहतो ॲडव्हान्टिशिया, हा आउटर मोस्ट लेअर. सो दीज आर द 3 लेयर्स ऑफ द व्हजायनल पॅसेजचे हे 3 लेअर आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर द म्युकोझल एपिथेलियम जो असतो ना त्याचा तो कसा असतो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल लेअर असतो आणि इट स्टोअर्स ग्लायकोजन. दी म्युकोझल एपिथेलियम इज स्ट्रॅटिफाईड अँड नॉन केरेटानाइज्ड अँड स्टोअर्स ग्लायकोजन. म्युकोझल हा जो लेअर आहे या ठिकाणी तो काय करतो इट स्टोअर्स ग्लायकोजेन. तर हा काय करतो इट स्टोअर ग्लायकोजन. वन्स अगेन इम्पॉर्टंट स्टेटमेंट, द म्युकोझल लेअर ऑफ द वजाइना इट स्टोअर्स वॉट ग्लायकोजन और स्टोरेज ऑफ ग्लायकोजन ऑकर्स इन म्युकोझल रिजन ऑफ वजायनाच्या ठिकाणी तो रिजन ग्लायकोजन स्टोअर करतो. आता सहसा देर आर नो ग्लँड्स बट सर्वायकल सिक्रिशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन द वजायना. तर हा जो सर्विक्स पार्ट आहे ह्या सर्विक्स पार्टमधून जे म्युकोझल सिक्रिशन येतं
ते कुठं रिसीव्ह केलं जातं, तर ह्या वजायना पार्टमध्ये ते रिसीव्ह केलं जातं. दॅट मेक्स द पॅसेज, तो काय करतो तर पॅसेज स्मूथ करण्याचं काम कॉप्युलेशनच्या दरम्यान ते केलं जातं. टू होल्ड म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्या ठिकाणी कॉप्युलेट हा केला जातो. आणि द ओपनिंग ऑफ वजायना इन टू वेस्टिब्यूल इज कॉल्ड वेजायनल ओरिफाईस असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो वजायनल पॅसेज आहे तो ज्या ठिकाणी येऊन ओपन होतो, दॅट ओपनिंग इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, कुठल्या पार्टमध्ये ओपन होतो तर वेस्टिब्यूल ह्या पार्टमध्ये तो ओपन होतो. अँड दॅट पार्ट इट इज कॉल्ड ॲज दी वजायनल ओरिफाईस. दॅट ओपनिंग इट इज कॉल्ड ॲज दी वजायनल ओरिफाईस असं त्याला म्हटलं जातं. आणि हा जो पार्ट आहे ओपनिंगचा, इट इज कवर्ड बाय पार्शली बाय फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. हा पार्ट जो आहे इट इज कवर्ड बाय पार्शली कवर्ड असतो, तो कवर्ड बाय द म्युकस मेम्ब्रेनचे जे फोल्डिंग्ज आहेत त्याने तो कवर्ड केलेला असतो. अँड दिस पार्ट इट इज कॉल्ड ॲज हायमेन, HYMEN. So again important statement, the opening of vagina into vestibule, it is covered by किंवा partially covered by the foldings of membrane called as the hymen असं त्या पार्टला म्हटलं जातं. आणि त्यानंतर द वजायनल किंवा द वजायना आजचं कार्य काय आहे, सो द फंक्शन ऑफ वजायना, फंक्शन काय आहे फंक्शन, तर इट ॲक्ट्स ॲज अ पॅसेज फॉर menstrual flow as well as birth canal during parturition. So it is a passage, function passage for menstrual flow and birth of child. Okay, so these are the functions carried out by the vagina and it also acts as a copulatory, female copulatory region म्हणून तो काम करतो. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान बाहेर पडणारा जो फ्लो आहे तो ह्या मार्गातून शरीराच्या बाहेर टाकला जातो. तसंच बेबी जे आहे ते युटेरसमधून पुढे बाहेर एक्सपेल करण्याचं काम ह्या रिजनमधून केलं जातं. सो दीज आर द 4 पार्ट्स दॅट वी स्टडीड रिलेटेड विथ द टुडेज लेक्चर ॲज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, as a pair of ovaries, almond shaped solid parts which are present in the pelvic cavity and mainly related with the production of ovum and the secretion of hormones as estrogen, progesterone, relaxin, activin and inhibin. Then the next part, oviduct, they are called as a fallopian tube, uterine tube that carries the ovum from ovary टुवर्ड्स दी युटेरसकडे नेण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं. आणि ह्या ओव्हिडक्टचं ॲम्प्युलर रिजन जो आहे त्या ठिकाणी आपल्याला काय आढळतं, द साईट ऑफ फर्टिलायझेशन. देन द नेक्स्ट पार्ट युटेरस किंवा त्याला असं सुद्धा म्हटलं जातं, विच इज हायली मस्क्युलर डिस्टेन्सिबल हॉलो पियर शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर विच इज डिवायडेड इंटू फंडस बॉडी अँड दी सर्विक्स रिजन. अँड हिअर द इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओहम इज ऑकर अँड द रिजन ऑल्सो प्रोव्हाइड नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम केलं होतं. अँड दिस युटेरस ओपन्स इन टू द पॅसेज विच इज कॉल्ड एज दी व्हजायनल पॅसेज विच इज 7 to 9 सेंटीमीटर लेंथ ट्युब्युलर पार्ट आपल्याला आढळतो विच हेल्प्स ॲज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो अँड फॉर द बर्थ ऑफ अ चाइल्ड. ओके, नेक्स्ट पार्ट वी विल कंटिन्यू इन अ नेक्स्ट लेक्चर. थँक यू.